नमस्ते गणपतये. ओम नमस्ते गणपते. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवदातारम् अवानुचानवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवदक्षिणातात् अवचोद्वातात् ऋतं लाइटर दादाच हा ए अरे दादा कधीपासून सिगरेट ओढायला लागला. याई आता लायटर आहे म्हणजे दादा सिगरेट फुकतो तसं नाही. ते काल त्याचे मित्र आले होते ना, त्यांचं राहिला असेल. ए आब्या, म्हणजे कुठले मित्र आले होते काल आणि बंडला काय मारतो सांग. आणि तू करतेस का? अहो बटन अडकलाय ना दातात, असं कसं निघालं? अरे हा चक्क सकाळ सकाळी खोटं बोलतोय. ए आब्या, कुठले मित्र आले होते माझे? हा आता तुला कान पडवतो. हा अवचोद्वार्तात. थांबा थांबा, दात तुटेल माझा. आता माझ्या हातून ह्याचा दात ए तुटेल. दादा मग नको बोलू ना. वहिनी दात बघ त्याचा. थांब आब्या, आब्या थांब तू, थांब. अरे नंदू ऐक माझा. ही मुलं म्हणजे ना ऐकणारी नाहीये. अवधरातात. ऐक माझं, मी काय म्हणतेय ते. अगं तू काय बटनात अडकलेस? आब्या, या नालायकाला बघितलं की तळपायच्या मस्तकाला जाते. मग दादा नको बघू ना, माझ्याकडे सिंपल हे आहे. तुझ्या अरे अथर्व शीर्षाचा पाठ चालू आहे. शीर्ष शांत करण्यासाठी असतं ते. बाबा तुम्हाला अजिबात आरडाओरडा नकोय नंदू. अगं आणि अभय तूही शांत राहा. अहो थांबा ना, अजून एक बटन लावायचं राहिलंय. ए बहिणी, त्याच्या तारपट डोक्यामुळे सगळे गिराईक त्याला चिडवतात आणि मग तो रागात बटणं तोडतो. काय बोलतो बघितलंस ना? अहो एक बटन. अरे देवा. आई तू अरे. नेहमी मलाच बोलतेस. गडबड नकोय. दीक्षित गुरुजी असं करा, तुम्ही मुलांना घेऊन चला. ए चला बाळांनो, चला चला रे. काय झालं दात काढायला? हं? ए गप्पा बसा. गुरुजी आवरा आवरा धोतर आवरा. अग्निहोत्री माहिती आहेत का ह्याचे तुम्हाला धंदे? हा फार बिघडलेला आहे, मला माहिती आहे. तुमच्या कुटुंबाला काळी माय हा. हा? चला हा चला चला चला. ए उद्यापासून तू माझ्यासोबत दुकानात चल. बाबा सांगा त्याला तुम्ही. ए मलाच वेळ नाही. मला कॉलेजमध्ये लेक्चर आहे. कॉलेजला? अरे BA च्या परीक्षेत 4 वेळा नापास झालायस. ए 4 दाण्या एकदाच नापास झालोय. हो 3दा बसलोच नाही, ड्रॉप हो, घेतला. मेहरबानी केलीस अग्निहोत्री कुटुंबावर. आता न्यातीकडून तुझा सत्कारच करतो. अरे यार अरे कशाला लागतो त्याच्या नादाला. जा ना बाबा तू दुकानात. आई मला माहितीये तू नेहमी त्याची बाजू घेतेस. अरे पण केलीस ना त्याची वकिली सुरू. आई तुझ्याच लाडामुळे ना बिघडलाय हा. कॉलेजमध्ये जाऊन पुन्हा टाइमपास केलाय आणि आता लहान लहान मुलांना उल्लू बनवून त्यांचं फुकटचं खातोय. यार दादा ताई तुमचा प्रॉब्लेम काय हा? स्वप्नात पण जायला माझ्या मागे असता. द्या ना जरा ढील मला. ए तू झाली ना, खूप शिकली ना, झालीस ना PhD, तू पण झाला ना CA. गर्व आहे मला तुमच्यावर यार, पण माझ्यात वेगळ्या कला आहेत. चल जा आता, मूड खराब करून बघितलं, हे तुमच्या लाडामुळे झालंय सगळं. अरे पण असू दे रे, लहान आहे तो, जरा समजून घ्या ना त्याला. अगं आई, असं तू काय मलाच काय करता? सारखी बोलतेस? हळू बोल हळू बोल. तू गप्रे उपट सोंड्या. अभय अग्निहोत्री इथंच राहतात का? हे पहा अभय, तू पाटलांकडे आज सत्यनारायणाची पूजा सांगायला जा बघू. हो अण्णा, मी असली कामं नाही करणार. अरे. पोट फुकून सत्यनारायण सांगण्याची. तुला भेटायला आलाय रे कोणीतरी. कोण आहे? माहित नाही. अरे गणेश तुम्ही इथे काय करताय? तुम्ही चला ना. अरे या प्रॉपर्टी बघायला आलो आपण. हा? अरे तू बोलला ना प्रॉपर्टी बघून जा, मस्त आहे. डायरेक्ट MOU करून टाकू. जाऊ दे ना, बाहेर हो, चला. कोणाची प्रॉपर्टी डेव्हलप करायची आहे आणि डायरेक्ट आतमध्ये काय येत आहे? हा नमस्कार, मी गणेश बिडलर. पुण्यात 1 नंबर कन्स्ट्रक्शन आपलं. हे पहा, आम्हाला आमची प्रॉपर्टी डेव्हलप वगैरे करायची नाहीये. या तुम्ही. अरे पण हा तुमचा मुलगाच बोलला प्रॉपर्टी डेव्हलप करायची आहे म्हणून. अभय आम्ही याला टोकन पण दिलाय. अगो बाई. आता इथं असला टावर बांधू ना, तुम्ही स्वप्नात पण पाहिला नसेल. असला मस्त टावर बांधू. टावर. तुझ्या अहो आई, तुम्ही कधी पाहिला नसेल असला टावर. सोडा मला, सोडा तुम्ही मला, सोडा मला, सोडा.
ए बिहारण आला बघ तुझा हिरो. विद्या अगे तुझा हिरो आलाय. अबे मोठी अभि आला. पटापट आपली पाकिट खाली करा. हा ना, नाही तर आपल्याला लुटायचं तू. अरे मी तर पाकिट ठेवायचंच बंद केलं. ए चल उठ, चल उठ. अरे वांग्या कुठे पळतोय तू? काय रे, मी आल्यावर नेहमी आला पळतो. बस. अरे काय काय होतं तुला काय सांगू? या अभ्या जाऊ दे त्याला, नाहीतर तो इथेच करायचा. ए वांग्या चल बस. हे बघा, आजपासून मला तुमच्याकडून काहीही नकोय. काय बरं आहेस ना? ए काही प्रॉब्लेम आहे का? अरे काही लागलं तर आहे ना मेरा एटीएम. बड़ी खूबसूरत लग रही है. चलो एटीएम करके तो एक्सेप्ट कर लिया. तू तो है रे. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय मित्रांनो. स्थिर व्हायचा. मैं तो कब से रेडी हूँ और मम्मी पापा भी कब से रेडी हैं. अबे चले 500 रुपये 500 रुपये. पर इतने कम पैसों में हम सेटल कैसे होंगे. आईला सेटल व्हायचं सोड, हे बघितलं तर मेंटल व्हाल. डार्लिंग. हाउ आर यू. कड़ाक. ए चांडा लोग, शी इज माय मृदू मीमो. Hi. मीमो, मीट माय फ्रेंड्स. वांग्या, अबे यार प्रसाद. प्रसाद, जाड्या, राकेश, राजेश, स्वीटी, माया एंड मीट माय विद्या. बिहार से आया है वो. एंड अजय सेठ, मीमो. ती तू कोणता तो एसबी रोड जे सर्कल कोणता तो काय ते बाजूला काय? पुणे विद्यापीठ. हा, इथून ती सायकोलॉजी मध्ये पोस्ट करायला आली आहे. ग्रॅज्युएशन. तेच ते त्याच्या फ्रॉम मॉरिशस. हे चल दाडी उठ चल. अरे बस बस. अरे कशाला सॉरी. मॉरिशस हा मॉरिशस. येस, ऍक्च्युली माझ्या आजीला माझ्यावर महाराष्ट्रीयन संस्कार करायचे होते, म्हणून तिने मला भारतात, आय मीन महाराष्ट्रात पाठवलं. आय एम डुईंग माय MA इन सायकोलॉजी फ्रॉम पुणे विद्यापीठ. पण तुम्ही सगळे फ्रॉम सेम कॉलेज ना, जिथून एबीने PhD केलं? PhD. हो हो, सर आम्हाला खूप सिनियर आहेत. हो सर आम्हाला गायडन्स करतात. सरांचं धडपडे कॉलेजचं नाव आहे. सर प्रेम प्रेम प्रेमाने आम्ही एक. अरे इज्जत तर असतो तरी भाड्या आज याला पडणार बहुतेक. 5,000ला गंडवला. काय हात सोडा. दादा हाच येतो लफंगा, ज्याने माझ्याकडून 12वी पास करतो म्हणून पैसे घेतले. एका सब्जेक्टचे 5-5 हजार घेतले. मला म्हणतो मित्रा तू 2 विषयात कमजोर आहेस ना, तुला करतो पास बोर्डात सेटिंग लावून. अरे कसली डोबलाची सेटिंग. एका विषयात 10 पेक्षा जास्त मार्क नाही येत मला. सगळ्या विषयात फेल झालो मी. अरे आज मार्क पडतो याला शाना समजतो स्वतःला. पैसे घेतलंस ना ह्याच्याकडनं तू. हा बसवतो त्याला होय. चिट्टर कुठला. एबी काय नाही, एक मिनिट. चिटर बिटर म्हणण्याची गरज नाहीये मला. म्हणजे अरे पर पैसे घेतले ना तू त्याच्याकडनं. हा घेतले मी. पास करायला घ्यावेच लागले मला. म्हणजे काय. मग तू मला सांग, मी तुझ्याकडून किती सब्जेक्टचे पैसे घेतले होते? 2. मग सगळ्या सब्जेक्ट मध्ये फेल का झाला? सगळ्या सब्जेक्ट मध्ये नापास का झालास तो? अरे पण तुझ्यामुळेच अभ्यास नाही केला ना. अरे पण मी तर फक्त 2 विषयांची जबाबदारी घेतली होती ना तुझी. अरे भाड्या, पण त्याच 2 सब्जेक्ट मध्ये 1 आणि 2 मार्क आहेत ना. एक मिनिट. बघा मी सरकार तुमच्याशी बोलतो कारण समजदार आणि शिकलेले दिसत आहात. हो की नाही? हा. मला एक गोष्ट सांगा, जर तुम्ही सगळ्या विषयांमध्ये नापास झालात, नुसतं नापास नाही, एकाही विषयात ते 2 विषय सोडून द्या, ते इतर जे सगळे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्ट मध्ये याला 10 पण मार्क नाही पडले आणि त्या उरलेल्या 2 विषयांमध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्ही पास व्हाल का? अजिबात नाही हो. नाही. आणि तो जो मार्क वाढवणार आहे त्यांनी जर याला त्या 2 विषयात पास करून टाकलं असतं तर त्याला वाटलं नसतं का की इतर सब्जेक्ट मध्ये 10 पण मार्क नाहीत आणि याच्यात अचानक पास झाला हा. मग त्याची नोकरी नसती गेली का? मग जीव दिला असतो त्यांनी, जीव दिला असता. मग मला सांगा, यांनी अभ्यास करायला नको का? करायला पाहिजे होता ना. मला सांगा, चूक कोणाची, माझी का याची? आता चूक घ्यायचीच की. नाही तर काय, अभ्यास करत नाही, काही नाही, गॉगल बिगल घालून फिरतात. चला चले.
चला फुकणीच्या चल. तुझ्यामुळे इज्जत जायची वेळ आली. काही काही लागलं तर मला सांगा नक्की सरकार. मस्त बॉडी बनवली तुम्ही. या, या. यायला. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. कोण होते ते लोक? तू पैसे घेतलेस नाही. त्यांच्याकडून? तू त्याला पास करणार होतास अगं. आणि तो पास झाला नसता तर तू पैसे परत केले असतेस. आणि जर तू पैसे परत केले नसतेस तर ती माणसं परत आली असती. हो ना? केवढे प्रश्न. ए बी, मला सगळं कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे माय लव्ह? मला एवढंच. ए बी, अभय, चाय लई मागच्या वेळेस भलत्या बरोबरच होती. ऐक ना, हा तुझे मित्र आहेत ना, खूप छान आहेत. हा चांगले. पण तुला काल असे सोडून पळून का गेले? पयपुड्या जायला. आणि ती जाडी, तिचं नाव काय? विद्या ती बिहारेन. हो, पण मला अशी मारक्या म्हशीसारखी का बघत होती? त्याला येडा येते पण मनाने फार चांगली आहे. ओके. माझे मित्र तुला बघून तर पार उडाले. हो, आणि तुला त्या गुंडाने पकडल्यावर पळाले. नेहमीच आहे त्यांचं. जायला त्यांच्या. म्हणजे तुलाच नेहमी पकडायला येतात? असं कसं नेहमी त्याच्यात काय ना एक म्हणजे गंमत अशी आहे. ऐक ना, हा हा माझ्या हॉस्टेलच्या ज्या रूममेट्स आहेत ना, तू भेटून गेल्यावर असं त्या म्हणत होत्या की कोणाच्या प्रेमात पडलीस तू? कोणाचा भामटाय हा, चीटर, एक नंबरचा लफंग आहे, 100 पोरी फिरवतो, तू लांब राहा त्याच्यापासून, असं त्या म्हणत होत्या. तुझ्या मैत्रिणींचा किडे पडत त्यांच्या तोंडात जळतात ग. त्या जळतात. ऍक्च्युली खरंच त्या जळतात. त्यांना ना खरं तर तू आवडत असणार हा. आणि तू त्यांना मिळाला नाहीस ना, म्हणून त्या माझ्यावर जळतात. पण मी पण सांगितलंय त्यांना, आय एम अ सायकोलॉजिस्ट, मी बरं करेन त्याला, बट आय विल नॉट लिव्ह. काय आय विल नॉट लिव्ह हिम? बरं करीन का? मी काय सायकिक आहे? अरे मला असं म्हणायचं नव्हतं, पण ना मी अशी उत्तरं दिली ना की त्या खुश होतात. दे एनव्ही मी. काय ते? खरं तर तू इतका शिकलेला आणि त्या ठाकूर स्टीलच्या मालकाचा मुलगा. अभय, मला घरी कधी नेतोयस? उद्या. गेले 6 महिने तू हेच सांगतोयस, उद्या नेतो उद्या नेतो. मला पण माझ्या घरच्यांना कळवायचंय आणि मी आता तुझ्यापासून लांब नाही राहू शकत. नाही बरोबर आहे ते. उद्या जाऊ आपण. हा घरी. लव बँड लव बँड. नाही भैया, नाही चाहिए. ओ भैया नाही, मराठीच आहे. जय महाराष्ट्र, समजलं का? हो, पण नकोय आम्हाला. ओ इकायला नाही आलेलो, यानं दुसऱ्या आयटम साठी 6 बँड घेतले होते, त्याचे पैसे घ्यायला आलोय. ए चालेल घे. कानाखाली बँड काढून तुझ्या. घे ना आता, दिले ना पैसे. अरे लागतो की मग का? हिला बँड नको? तिच्या फालतू लोक अगायचा धंदा होत नव्हता म्हणे 5 बँड घ्या, इथे प्रेमिकांना वाटा, घरी जेवण बनेल, तुम्हाला पण मस्त प्रेयसी भेटेल. 6 वाटले. ए हिरो, अरे जा की घरी. सांच्याला इथं भूतांचा वावर असतो, आलं म्हणजे एखादं. ए बँड चोर. हा भूता की त्याला मानत नाही मी. आम्ही समजला काय? यायला तू असताना भूता की काय पिशा तिकडे त्याच्या यायला. ए बँड चोर. ए बी, चल आपण जाऊ. साला एक एवढा बोलतो केवढा चल जिद्दी चल, आहे. त्याच्या नादी काय लागतोस तू? चल चल. हिनं एक टाक. स्टुपिड. तू चल. हे बधीर असतात, ते असे झेपरे लोक तर मला अजिबात आवडत नाही. तुझ्या मैत्रिणी जळतात ग. खरंच जळतात. काय आलं? त्याने मी आलो. उतर ना 2 मिनिटात. 2 मिनिटात आलो. हाय गणेश. काय रे, कुठं चालला? आणि हा कोण? अहो हा नाही हो, ही नीट बघा ना. अरे हा कोण? नवा आयटम पुढे बोलायला दे ना. सॉरी, बोलायला देत नाही. कोण आहे? मृदुला. तिचा बाबा IAS ऑफिसर आहे. आयस ऑफिसर? होम डिपार्टमेंट मध्ये चीफ सेक्रेटरी. होम का? लव मारतो? लव नाही, लग्न मारणार आहे. म्हणजे करणार आहे. अरे वा, मस्त. मग आपल्याला पण पोलिसांची भेटते नाही. बरं चला, मला तिला हॉस्टेलला सोडायचं आहे. ए, हा माझ्या टोक्कनचे पैसे देऊन टाका. बस काय. नाही तर ठोक्कन. चल रे. कोण होते अभय? काय नाही ग, ते माझे गणेश काका. सांगितलं होतं ना, गणेश काका ते. तुझे काका असे कसे, फुल सोनं बिनं घालून?
असते एकेकाला सवय जाऊ दे मरू दे. नाही नाही, अशा लोकांना ना सायकोलॉजीचा प्रॉब्लेम असू शकतो. अगं काही बायकांना सोनं घालण्याची सवय असते, तसं काही पुरुषांना सोनं घालण्याची सवय असते. त्यात काय चुकलं? चल, हे बघ असं कसं तुझे ताप? माझी लायब्ररीमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे. माझे मित्र वाट पाहताय, खूप अभ्यास उरलाय. चल चल, मी मग लवकर चल. ओके. हा पण तरी मी सांगते नाही, तुला, अशा अभ्यासाच्या लोकांना काळात का? psychological problem असतो. आयला काय सांगते काय? आयला जाम लोचा झाला यार, एकावर एक साला बँड चोर. हे अभ्या बस कर यार, इनोसंट पोरगी आहे ती. आबा बाहेरच्या देशात ना आपल्या पुण्यात मराठी संस्कृती शिकावी म्हणून तिच्या आईबाबांनी पाठवलं तिला. काय चेष्टा आहे का? तिला खरं कळलं ना तुझ्याबद्दल, अख्ख्या पुण्याची आयझेड होईल. हा बोल चिकू. चिक्कू, किती गोड बोलतोयस तू. बरं ऐक ना, मला घरून इमिजिएटली बोलावणं आलंय. उद्या रात्रीची फ्लाईट आहे. सो मी आत्ता मुंबईला निघाले वॉल्वोने. आयला मामाकडे जाते. तू येतोयस मला सोडायला? आता झालीये, म्हणजे अभ्यासाला सुरुवात झाली वांग्याबरोबर. वांग? एबी तिथे खूप गडबड आहे. तू काय करतोयस? अर्धा बाटली डीएसपी घे रे. अर्धा बाटली? बाजूला ते केमिस्ट्रीचे पण स्टुडंट आहेत ना, तर मग ते चर्चा करत राहतात बाटल्यांवर, टेस्ट ट्यूबवर वगैरे. तर फ्रायडेला जाम गर्दी असते आमच्या लायब्ररीत, जाम. तू एक काम करा चिकू, तू निघ मुंबईला आणि तू पोचलीस ना मला की मला व्हॉट्सअप कर. ओके एबी, प्लीज टेक केअर. बाय. ओके बाय चिकू. काय रे अभ्या, पुन्हा? ए आणखी रे क्वार्टर आण रे. हे नको रे बेटर. हे अभ्या बस कर ना. अरे पैसे नाही येतले का? आज गाडी पण नाही आणली. काल तुझ्यामुळे त्या आरटीओ वाल्याने मला घमघमाटाचा ड्रिंक अँड ड्राईव्हचा फाईन. गुरुजी अभ्या बस कर ना. अभ्या त्या वेटरला सांग सगळं त्या टेबलवर आणायला. अरे ते शिफ्ट करू दर. अरे काय दीक्षित गुरुजी काय पिताय? ओल्ड मॉंग का? गुरुजी सकाळी सत्यनारायण आणि रात्री तीर्थ का? काकांना माहित आहे पती पितात ते. वेटर मला एक क्वार्टर आणि तंदूरी चिकन आण. आणतो साहेब. तुला गावर झिंगा फ्राय. हा एक झिंगा फ्राय. आपले स्पॉन्सर आहेत ना, आहे का नाही? क्या बात आहे गुरुजी. पुणे मॉंग पितात ओल्ड मॉंग. चेअर्स. किती खाशील? बारीक होशील तू. काय किती वाढलीस बाळा? हा काही खातेस की नाही? मामा, हे मीमो कशी आहे? मस्त. ए तू ना त्या एक कली फूल सी सिरियल मधल्या त्या 15व्या एपिसोड मध्ये सारिका दिसायची तशी दिसतेस हो की नाही? ती सारिका नाही का? हो तुला आठवत नाहीये का? असं का? बाबा कुठे आहे? पूरे मॉरिशस का पुलिस डिपार्टमेंट जानता है आपको. बाबा होता की आता इथेच? पार्किंग के पैसे बचाने के चक्कर में ये सब नाटक करते हो. आई ते बघा तिकडे. कंजूस कहीं के. शी बाबा परत बाबा. Escuto con essa nemo. Toco ne? हाँ? Escuto mo. Refuse mo. टेलीफोन मिनिस्ट इस्लामेम. 1 मिनट गाड़ी खड़ी करने में क्या प्रॉब्लम है? तुम कंजूस हो. क्रेविया. कितनी जो खेविया? खेविया? कंजूस. रिफ्यूज माय खेविया? रिलॅक्स बाबा. अरे काय युसलेस. डिसिप्लिनच्या नावाखाली नुसते पैसे काढत असतात रोज. जिथे तिथे पैसे वाचवत असतो. चल आता लवकर गाडीत बस. चल ग. जाऊ दे. चल रे. बाबा कसा आहेस? कशी आहेस तू? मस्त. मोठी झालीस तू. बाबा महिन्याभरापूर्वीच आले होते ना. मला एक पद्धत असते. महिन्यापूर्वी पाहून सुद्धा आजी म्हणाले असेल ना तुला, वाढली ग माझी पोर. हो म्हटली ना. आणि आई म्हणाले असेल काहीतरी, त्या भंपक कुठल्या तरी सिरियल मधलं सांगितलं असेल, अमुक अमुक एपिसोड मध्ये तमुक तमुक सारिका सारखी दिसते. काय सारिका फारिका काय ते. प्रत्येक बापाला आपली मुलगी रोज मोठी झाल्यासारखी वाटते. आय लव्ह यू बाबा. या चला.
तुला सरप्राईज द्यायचं होतं मला एक. काय सरप्राईज? शी, किती घाबरले होते मी. काय आजीला काय होत नाही तुझ्या, ठणठणीत आहे. जिभेला काय हाड? तुझं काय, ती शक्यताच नाहीये काही. हो, कारण मायथॉलॉजी मध्ये माणसं 200-300 वर्ष जगतात. तुला काय होतं? बरोबर बरोबर, सिरियलचं म्हणतात. अँड दिस इज द सरप्राईज. एक पैसे वर आले तर तुला एवढं बोलून गेला. उतार. काय लिमो? आई ये काय ये. बघितलंस? बघ बघा काय ते. दिस इज आवर न्यू विला. दिस इज द सरप्राईज. मी खरीदलाय. इकडे बघ. का पण? इकडे बघ. इकडे बघ. हो हो. अरे पौर्णिमा विला. पौर्णिमा विला. तुझं नाव लिहिलंय. तुझं आई. कसं आहे? हा? बाबी, इंग्रजाचं घर माझ्या नावावर घेतलंस? विकत विकत घेतलंयस? आवडलं तुला? थँक्यू. हे अगदी त्या सिरियल मधल्या सारखं ना, आपलं त्या इस प्यार को क्या ना. सॉरी बाबी, इंग्रजांचा बंगला का घेतलास? ये सांग. ब्रिटिशांचा हाऊस, ह्यूज लॉंग. इकडे अशी खोल दरी आहे. दरी मग रिन्युएशन करायचं मस्त. तिथून असा ब्रिज इथपर्यंत येईल. अरे पण 100 वर्षापूर्वीचं घर आहे हे. इथे काहीतरी होम हवन करायला पाहिजे, गणेश पूजा करायला पाहिजे, वास्तू पूजा करायला पाहिजे. पण किती युनिक आहे हा अगं विला. हो, पण काही वेळेला अशा ठिकाणी भयानक शक्ती वावरत असतात माहितीये. आई, शक्ती, वाईट शक्ती, देव वगैरे असं काही नसतं का बाई? अरे हो, असतं. तू पाऊल टाक. तुझं पाऊल पडता क्षणी सगळ्या वाईट शक्ती निघून जाते. नाही नाही, असलं काही बोलायचं तू नाही. आतमध्ये चल. तुम्ही मला चल, चल, बघ तू. जबरदस्ती नका करू. शांती करू, सगळं करू. सुरू आहे. मेमो चल जो तिकडे. ये फिरून बाग. हो हो, आले. यायचं. चला चल. सॉलिड आहे ना? खूपच ओल्ड आहे. काय टीव्ही नाही आहे इथे? बाबा सगळं रिनोव्हेट करणार आहेत आणि मग आपण इथे राहायला येणार आहोत. हा मग ठीक आहे, टीव्ही पहिल्यांदा पाहिजे बाबा, नाही तर माझं कसं होणार? हा प्लॅन तसा ओल्ड आहे, पण आपला तसा नाही. आपण असं फ्रेश. आई, सगळा प्लॅन माझ्या डोक्यात. कलर स्कीम बदलायची. हा ये ना इकडे. नाही काय झालंय? या हॉल बघू आपण. ये बघितलास? सी दिस ओल्ड पिक्चर्स. एकदम मस्त. ह्यूज डायनिंग हॉल. सी and ready-made furniture, glasses, plates, everything. Jonas chandelier. See, old one. See. काय छान आहे. बेडरूम माझी. नो 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 नो. जिंदगी धुवाधार सिरियल मधल्या त्या कामिनीच्या बेडरूम सारखी आहे ग ही बेडरूम माझी. आणि माझी? ये आपण इकडे बघू. या सगळ्या फर्निचर सह मिळालेला आहे हा. ही खोली तुमच्यासाठी परफेक्ट आहे. मला झोपायला हा बेड आणि माझ्या छोट्याशा भावासाठी हा पाण. कुक्कुल बाळ गती. स्मॉल पेंटिंग. तिकडे काहीतरी आहे. काय झालं तुला? जळमट पण नाही आहेत. वाटवागळ कुठली दिसते? माणसाची तोंड आहेत त्यांना. काही नाही आहे इकडे. माझ्याकडे बघ.
आजी तुला बरं वाटतंय आता? आय 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 आजी तू काही काळजी करू नको हा. आपण त्या जागेची वास्तुशांती करून घेऊ. आव! वास्तुशांती कशाला? अरे! काहीतरी बोलते सोकच काहीतरी. 21st सेंचुरी मध्ये वास्तुशांती वगैरे काय भूतभीत काही नसतं का असं? अरे गधाड्या, बाब्या, भूत नसतं काय? भूत नसतं? करू 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 वास्तुशांती करू. अरे वास्तुशांत करायला पाहिजे. बर त्यासाठी चांगला ब्राह्मण हवा. पुण्याचा हा अग्निहोत्र जाणणारा पाहिजे. पुण्याचा कशाला? मॉरिशस मध्ये आहेत ना चांगले आहेत. एक दोन आहेत भटजी. हो, आहेत. आय नो. नाही ते इंग्रज आलेले नकोय भटजी मला. पुण्याचाच पाहिजे अग्निहोत्री ब्राह्मण. तो तो जोपर्यंत इथे पोचत नाही तोपर्यंत मी इथे अशीच राहीन. अशीच बेशुद्ध राहीन. ऐक महागड आहे का हे हॉस्पिटल? अशीच पडून राहशील तर वॉर्डबॉय म्हणून नोकरी करायला लागेल मला 4 दिवसात. काय कंजूस आहे गमिला. काय कंजूस आहे हा. कंजूस आहे. अरे त्या घरात बाबा ती मेंटल ट्रॉमा मध्ये काही बरं वाईट. कंजूस आहे किती. तुझी ओळख झाली असेल ना पुण्यात एव्हा? फार ओळख नाहीये पण एक मित्र आहे. कंजूस माणूस. त्याला फोन करून सांग एखादा चांगला काय हा अग्निहोत्री ब्राह्मण पाठवायला. चांगला असू दे, वयोवृद्ध आणि मुख्य म्हणजे कमी खर्चातला. त्याला म्हणा ये आणि काय ते वास्तुशांतीचं नाटक कर. तासाभरात उरकायचं. काय तू पण बिलीव्ह करायला लागला ना या सगळ्यावर? नको ते घर. बरं मी माझ्या मित्राला आता लगेच कळवते. आत्ता अगं वेळ काय? झोपला असेल तो. नाही बाबा अभ्यास करत असेल तो. अरे नाही यार बस काय तुझ्यासाठी काय पण बोल बोल. अरे एवढा गोंधळ कसला? आणि ती म्युझिक? एक क्वार्टर घे ना. क्वार्टर? ते येडेकर सरांचं क्वार्टर आहे ना तर तिथे आम्ही सगळे जमतो अभ्यासाला. त्याचं फॅमिली म्युझिक वगैरे त्याच्यात ते टीव्ही अगदी माझ्या मॉम सारखं. बरं ऐक ना तुझ्याकडे काम होतं. बोल ना. आम्हाला ना वास्तुशांती करण्यासाठी पुण्यातला अग्निहोत्री ब्राह्मण पाहिजे तुझ्या ओळखीने. अरे आहे ना माझे काय प्रॉब्लेम का? अरे बाबांनी नवीन घर घेतलंय. इंग्रजांची जुनी हवेली. काल आम्ही तिथे गेलो तर आजीला प्रॉब्लेम झाला. म्हणे तिला भूत दिसली. बापरे. आणि तिने असं सांगितलंय की पुण्यातला अग्निहोत्री ब्राह्मण आणा आणि त्याच्याकडून वास्तुशांती करून घ्या. तरच मी घरी येईन नाहीतर आयसीयू मध्येच पडून राहीन. तुम्ही भूत कधीपासून म्हणायला लागला? अरे मी बिलीव्ह नाही करत. माझा बाबा पण नाही करत. माझा बाबा तर देवाला पण नाही मानत. अरे बापरे. पण आमच्या आजी पुढे आमचं काहीच चालत नाही रे. यु नो व्हॉट माझी आजी अजूनही बाबाला मारते. बरं ते जाऊ दे. तू लवकरात लवकर अरेंज कर ना प्लीज. पण पैसे तिकीट नाही त्याची काळजी तू करू नकोस. पैसे आणि तिकीट मी पाठवेन. पण तू लवकरात लवकर पुण्यातला अग्निहोत्री ब्राह्मण शोध. तुझ्यासाठी पुण्यातला ब्राह्मण काय स्वर्गातून ब्राह्मण शोधेन. थँक्यू. बरं एकच मिनिट हा. बाबा अग्निहोत्री ब्राह्मण मिळालाय. तुम्ही जरा माझ्या मित्राशी बोला. बोलूच का त्याच्याशी? हा धन्यवाद. धन्यवाद. त्यांना सांगायचं आजी? as early as possible निघायचं. पुण्याचा अग्निहोत्री ब्राह्मण मिळालाय. आणि 20 किलोपेक्षा जास्त सामान नको. त्यांना सांगा एकटेच या. आणि तो लवकरच आपल्या घराची वास्तुशांती करायला मॉरिशसला येतोय. असिस्टंट वगैरे नको. मी आहे ना. खुश? मग कळलं का तुम्हाला? हा जास्त पसरू नका बरं. कुठे? झालं मनासारखं तुझ्या. लक्षणं किती म्हणू लागेल? जरा कागद आण पाहू आणि जरा लिहून घे. राहू स्वतःच्या स्थानी आहे. हो काकू
सरका जरा मारी थोडी तिथे फुगे. हो काकू सरका ना, तुमच्या यांनी टाकलं होतं ते डांबर रस्ता बनवताना. शनीचाही त्याच स्थानी प्रवेश होतोय. पोटाचे विकार उद्भवणार. उत्कणपती स्तोत्राचे 21 पाठ रोज करायचे. हो. राहील लक्ष. जरा तुळशीपत्र आणशील. हो. हे काय बीएला हे विषय भूत पिशाच भगाने के लिए 101 नुस्खे. गडबड करू शकतो. हे असले विषय आहेत तुला बीएला. तू आपलं काम कर ना. तेच करते ना. नको ते चोंबडे. ए गधड्या, ए अरे मूर्खा, आज रविवार आहे. जा दादाची मदत कर जा. तू फुकटचे सल्ले देऊ नको. मी बघीन माझं काय करायचं ते. हो, नुसता ताडासारखा वाढत चाललायस. अरे काय झालं? काही नाही का फुकटची बडबड करत असे कटकट कटकट फेकून मारीन. युसलेस. चेहऱ्यावरची माशी हालत नाही म्हणून पीएचडी करते. अण्णा तुळशीपत्र. काय म्हणत होता तो? त्याची पत्रिका नीट बनवली आहेत ना? नाही म्हटलं सगळं उलट सुलट होत आहे. आपला हिरो आता विलन होत चाललाय. अबे छोड़ ना यार. सारा शहर मुझे चीटर के नाम से जानता है. अच्छा. हरिओम हरिओम. आईचा घोर. स्वामी 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 हेडे. स्वामी स्वामी. हे चायला काय कोण आहे? स्वामी अभयमुद्रा. बघ. हरिओम हरिओम. बॉब. माझं नाव बॉब साटम. दत्तू साटम ना तू? बेटा टच माय फीट. त्याच्या पैर पैर छुओ, पाया पडा पाया. हरिओम हरिओम हरिओम. टैक्सी 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 चाहिए आपको? नाही नाही गाडी आहे माझी. नहीं नहीं थैंक यू. एनीवेज हाँ. ये रखिए मेरा चलो कार्ड. दे दो, छोड़ो. चाहिए तो मुझे बुला लीजिए. हाँ? हरिओम. या. सावकाश. काय पूर्ण सोडून आलाय का काय? इट्स टू हेवी. बाळ इंग्रजाचं भूत आहे. आता त्याच्याच घरातून पळवायचं म्हटल्यावर एवढं सामान तर लागणारच ना. 1 मिनिट. काय नाव म्हणाला तुमचं? अभय मुद्रानंद हा. अग्निहोत्री. धरली आहे ना पाटी? घर त्याचं नाहीये भूताचं. हा. माझं घर आहे ते. हा? ड्यूकची हवेली मी खरेदी केली ती. मालक आहे मी. आय एम द ओनर. अरे बाळ आपल्या देशातून इंग्रजांना पळवायला 100 वर्ष लागली. हे तर त्यांचं भूत आहे. इतक्या लवकर कसं जाणार नाही का? हरिओम. चला. बाळ काय वय काय आपलं? 150. हरिओम हरिओम. खरंय खरंय चायला. काय झालं? काही नाही. इंग्लिश भूतांना कळलं की मी आलोय. हा? मुद्रेश आत बसा. ए कंजूस, तेरे पास पैसा आ गया क्या? आज पार्किंग में आले आले. क्रेविया. क्रेविया. चिडलेले दिसतात तुमच्यावर.
हरी ओम. मद्रास चांगली साधारण आहे तुमची. हरी ओम हरी ओम. या बसा. तिच्यातल्या वाईट आत्म्याकडे बघत होतो मी. खोलवर नजर आहे तुमची. मॉरिशस काय धंदा करता वत्सा तुम्ही? धंदा व्यवसाय असा एखादा चांगला शब्द वापरता येईल का? बिझनेस वापरू ना. हरी ओम. 5 स्टार हॉटेल आहे माझं मॉरिशस मध्ये. पर्लचा बिझनेस आहे माझा. हरी ओम. माझा भूताकेतांवर अजिबात विश्वास नाही. हा यायला माझा तरी कुठे हा? नाही म्हणजे माझाही नव्हता. पण काय करणार, आम्ही अग्निहोत्री ना. आत्मे सारखे मागे लागले असतात. मला मुक्त करा. पहिले तर मी हाड केलं त्याला. नंतर मग मलाच दया आली. केलं मग बिचाराला मुक्त. एक तर माझ्यासोबत मॉरिशसला यायला निघाला होता. बर विमानातून हवेतच मुक्त केलं त्याला. खिडकीतनं मोकळं केलं त्याला. नाही फ्लश केलं. हरी ओम. हा आणि स्वतःची काय चड्डी बनियन स्वतः वाळत घालायची. हा स्वतः धुवायची. माझ्याकडे नोकर चक्र नाहीये. अरे तुमच्या घरातलं सामान तर बघू. चाबूक आहे नाही ठेवलाय आत. हा लागणार. इंग्रजी भूताला त्याच्याच घरातून पळवायचं म्हटल्यावर चाबूक लागणार. माझ्या स्वप्नात यायचे ना तेच हे महाराज. महाराज काय तेज दिसतंय ग. अरे वा ऑटोमॅटिक. कॉस्टली आहे. कॉस्टली. अरे ओ या जय जय राधा रमण हरी बोल. महादेव साक्षात महादेव. आई देवम के देव महादेवच्या 147व्या एपिसोड मध्ये महादेव अगदी असेच दिसत होते ना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. झालं तुझं? चला. जय जय राधा रमण महाराज नंबर आहे माझा. हरी बोल. माते पाणी चरण कमला. कमला नाही, माझं नाव शालिनी आहे. शालिनी. ए पायावर पाणी होता सांगतात तुला ते. पाय नाही चरण कमल. 117व्या एपिसोड मध्ये पार्वती महादेवाच्या पायावर बदा पाणी गुत्ते. काय बोलताय तुम्ही? 117व्या 167व्या एपिसोड मध्ये. अरे बस ना बस. सॉरी. घे. हरी ओम. स्वामी साक्षात महादेवाचे चरण कमल. अरे बाबी तू पण धु ना पाय त्यांचे. अरे सिद्ध पुरुषाचे पाय जोड्याने धुवायचे असतात. धु. बाबी जोड्याने. अरे बापरे केवढे मोठे सिद्ध पुरुष आहे. 22 नंबरचा पाय आहे यांचा. बाबी लाडाचं नाव दिसतंय. हरी ओम. अरे अरे झाडांना पाणी घालतोयस का? सिद्ध पुरुषाचे पाय आहेत ते. हळुवारपणे पाणी घालायचं असतं. घाला आता. इथे पण कंजूस. आता पाय पुसा. काय झालं स्वामी? गुदगुल्या झाल्या. माफ करा. अहो नीट पुसा ना. पुस 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 पुस. आयुष्यात एवढ्या प्रेमानं माझे किती पाय पुसले होतेस का? ते आपल्याला मदत करायला आलेत. आपल्या बंगल्यातलं भूत घालवायला. कळलं? आईचं भूत त्याच्या. काय बोलता तुम्ही हे? बाबी बाळ वत्सा उठ. उठा उठा. श्री गणेशाय नमः. दाखवा तुमचं घर दाखवा. हवेली आहे ती. हा हवेली. रे प्रचंड मोठा परिसर आहे. तांब्यातलं पाणी पुरणार नाही. पाईप घ्यायला लागेल मारायला. हरी ओम. तांब्या तांब्या. स्वामी माझ्याकडे द्या ना, मी घेते. हे पण ठेव. हो. हरि ओम. हरि ओम.
खूपच गर्दी केली आहे. तू जा गे जा जा तू जा. अच्छा बरं तू पण आहेस का? माते तुमच्या या घराला प्रचंड वाईट शक्तीनं घेरून टाकलेलं आहे. हे बाबी बाजूला. हरिओ प्रचंड वाईट शक्ती. नाही 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 नाही. पायऱ्यांचा आवाज. माझ्याशी मुद्रा पळाली भित्रेट. माझा मुलगा आहे तो. अरे जो जो ते माते पळण्याची प्रथा तू नाही रे तू तुझा डुकरा. स्केरिंग मी डॅड. तू 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 घाबरू नको. मूर्ख आहे तो. काय रे काय 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 नाही. काहीही करत नाही तो. मूर्ख आहे. आता कसा पळणार तू? अडकला का नाही जाळ्यात? आता काय करशील? काय 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 म्हणाने बाल निघून जाशील खरंच कायमचा. जा जा तू जा. बाबी परत येणार नसशील तर सोडतो, नाहीतर भस्म करून टाकीन तुला. उलटा टांगून भस्म करून टाकीन परत आलास तर. चल. व्हेरी बॅड सोल. ताकदवर आत्मा, वाईट आत्मा. माते माझे प्राण माते काय माते स्वामी मला सांगा काय होतंय? तू त्याला घाबरतोस का? फ्रॉड. मिमो डोक्याला ताप आहे हा. अगं हळू बसलेस का हॉर्नवर तू? एवढ्या जोरात अगं किती वाजवशील हॉर्न? तो स्वला स्वामी डोकं भणाणले ना. हॉर्न बॅटरी जाते. टॅक्सी वाजव वाजव वाजव. कुठे होतास बाबा? सामान काढायचंय. 28 वर्षात एवढा हॉर्न मॉरिशस मध्ये वाजला नाही. 28 सेकंदात प्याप्या प्याप्या चाललाय. फुकट म्हणून किती वाजवशील? आता मी पुण्याला राहते ना, तिकडे हॉर्न शिवाय काम होत नाही. पुणे आला आला तुझा तो पुण्याचा स्वामी. फ्रॉड कुठला आला? हो आला. ही इज यंग अराउंड 25. आजी शांतीसाठी आपले हे शांती आजीसाठी आहे. भैसाडलेत का सगळे? आल्या आल्या त्यानं भूताबरोबर फायटिंग केली. काय मुद्र्या इंग्लिश भूताबरोबर मराठीत फाईट करत होता. युसलेस फ्रॉड. भूताशी फाईट. एक मिनिट बाबा, तू बघितलेस भूत? माते काम करावं लागेल. येत्या 5 दिवसात तुम्हा सगळ्यांना याच घरात थांबावं लागेल. फक्त तुमचं कुटुंब आणि मी, बाकी कोणी चालणार नाही. हरिओम. राहू आम्ही. भैसटलेले आहेत ग घरातले सगळे. तुझी आजी माझी आई डिवोटी झालेली आहे ह्याच्यासाठी पूर्ण. आणि तुझी सिरियल लवर आई, तिला त्याच्यामध्ये महादेव दिसला. महादेव हा देव हा फ्रॉड. एअरपोर्टवर बघितलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं. युसलेस. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या मुलींकडून खालून वर वरून खाली मागून सगळीकडून बघत होता. डोळ्यांनीच ना. घरी एअरपोर्टवर फ्लाईट मध्ये डोळ्यांनी पोचवत होता तो. चामट्या एक नंबरचा युसलेस. तो तुझा कोण बॅकली मित्र पुण्याचा तो, त्याने योग्य माणसाला पाठवलं का? फ्रॉड. मुद्र्या. ए बाबा, खास मित्र आहे तो माझा, आणि तो योग्य माणसालाच पाठवेल. माते माझ्या होमात मी ज्या शक्ती प्रकट करणार आहेत त्या मला तुम्हाला ह्या वास्तूला देऊन टाकायचं. येत्या 5 दिवसात घरातल्या एकूण एक भूताटकीला मी पळवून लावेन. अयो बापरे. ताकद बॅड सोल. आई अगदी महादेव बघा. 25व्या एपिसोड मध्ये महादेव अगदी असेल. हा योग्य. अग्निहोत्री. फ्रॉड. महादेव. हे काय गाडीची डिक्की मोठी म्हणून तेवढं सामान आणशील तू? 5 लोकांना एवढी संत्री, एवढी केळी, एवढी सफरचंद कशाला आणले? थोडं सगळं इट्स शॉपिंग बाबा. शॉपिंग मध्ये पण काय कंजूसपणा करतो? शॉपिंग फुकटचे पैसे शॉपिंग म्हणे. होत्री स्वामी. हरिओम. महाराज तिलाही भूत दिसतंय. हे काय काय झालं?
काय झालंय काय? तू 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 घाबरू नकोस तू. आजीचा हात वीक आहे का तुझ्या? नको. काय झालंय सांगतेस का मला तू? वत्राट भूत आहे. हरिओम हरिओम. बाबा चिमटा काढ रे मला. इथे कडू. इतक्या जोरात. महाराज ही माझी नात मृदुला. मृदू हे स्वामी अभयमुद्रानंद अग्निहोत्री आणि सिद्ध पुरुष सुद्धा आहेत. आल्या आल्यास त्यांनी एका भूताला पळवलं आणि आता दुसऱ्याला. हा काय तेज, काय तेज. जळशील बाजूला हो. 25व्या एपिसोड मधले महादेव. अगदी अगदी महादेव. मृदू ये ग बाळ. पाया पड महाराजांच्या. राहू द्या माते. माते ते यांना. चला माते, मला दमायला झालंय. मला विश्रांतीची जागा दाखवा. हो चालेल चालेल. सांभाळ. फार मदत तुझी. काय सोडवतोयस मला? म्हातारीला सोडवणं आधी. त्या सुटकेची गरज होती आधी. ये जो लवकर ये. या आई या. तू कशाला गेली सुगात? खूप दमलात का आपण? या पोहोचवतो तुम्हाला. माते जरा जलचं प्रबंध कराल. हो. अगं जा ना, पाणी आण. पाणी नाही जल. त्याबरोबर आणि थोडं हवंय का तुम्हाला काही? चला. पहा किती खातो असून फुटशी दिवस. जुना आहे दरवाजा तो. सावकाश. हरिओम हरिओम. ही तुमची खोली. काय ती पथारी इथे पसरा. धन्यवाद. माझं सामान राहिलं. नाही ते येईल. अच्छा. या तुम्ही. टीव्ही नाही आहे या रूम मध्ये. टीव्ही पण पाहिजे का तुम्हाला? आध्यात्मिक चॅनल्स असतात ते. आस्था वगैरे लागत नाही मॉरिशस मध्ये. आणि दमलाय ना, घ्या की जरा विश्रांती. बर. भूत आहेतच तुमची इथं. त्यांना सांगा नाचायला वगैरे, ते करतील मनोरंजन. फारच विनोदी आहे. चला निघा आता. निघा, माझी विश्रांतीची वेळ झाली आहे. हरिओम. चल रे. राधारमण. कसलं वजन आहे त्याचं? सामान तेवढं त्या. येईल. माझं वजन आणि हा साला फुलपाखरू ना. तुला पण भूत दिसलं? नो आय मीन हो. ठरव काय ते. भयानक भूत बाबा. फारच भयानक भूत. काय ग्रेट आहेत ना स्वामी. मी त्यांना नमस्कार करून आले. हा बघितलंस सायकोलॉजीची स्टुडंट आहे ती, तरी सुद्धा तिला भूत दिसलं. स्वामी थोर आहात तुम्ही. खरंच थोर आहात. निमो. बाय, मी तुला म्हातारा अग्निहोत्री ब्राह्मण पाठवायला सांगितलं होतं. तू स्वतःच आलास. दिस इज टू मच. तू तर चीटरचा पण बाप निघाला. युजलेस. अरे यार निमो, तू जरा माझी गोष्ट ऐकून. लागतं. अरे यार, तूच म्हणाली होतीस ना की इथे येऊन फक्त वास्तुशांतीचं खोटं नाटक करायचंय म्हणून. अरे म्हणून तू स्वतः स्वामी बनून यायचं का? अरे यार मिमो, इतक्या शॉर्ट टर्म मध्ये आणि इतक्या कमी बजेटमध्ये कोण आलं असतं? आणि तशीही मला तुझी आठवण येत होती. म्हटलं तुझ्या वास्तुशांतीच्या नाटकाचं पण काम होऊन जाईल आणि तुला भेटता येईल. दिस इज चिटिंग अभय. तुला कळत नाहीये का? मला लग्न करायचंय तुझ्याशी. काय सांगू मी माझ्या आईबाबांना की हा फ्रॉड स्वामी माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून? ठीक आहे यार, मी पूजन करून निघून जाईन. एवढं काय तू पूजन करणार? हे बग, माझे बाबा खूप खडूस आहे आणि ऑलरेडी त्यांना तुझा डाऊट आलेला आहे. यार ऍडजस्ट कर ना. कसं आहे ना बाळ, आम्ही जेव्हा तिबेटला साधण्यासाठी गेलो होतो तेव्हा एका मामाने लामा दिला. काय? मोमोने लांबो दिले. लांबले लोमलूप. हरिओम. आम्हाला एका लामाने मोमो दिला. प्रसाद म्हणून. मोमलो. साधना म्हणजे तुम्हाला असे सिद्ध पुरुष वगैरे पण भेटले असतील ना? म्हणजे ते हवेत उडणारे, अदृश्य होणारे वगैरे. ते महादेव सिरियल मध्ये ना तसंच दाखवतात. अगदी तसंच ना. म्हणजे खूप लोक भेटले मला. म्हणजे सिद्धयोगी, नाथपंथी, साधू, नंतर हटयोगी, अघोरी. बरेच लोक भेटलेत. स्किझोफ्रेनिक.
मेनियॅक. काय बाळ? स्वामी, तुमचा हा खानदानी धंदा का? आय मीन एनीबडी फ्रॉम युअर फॅमिली? तुमचं घराणं? घराणं घराणं म्हणजे तुम्हाला वर्मा घराणं माहितीये का? वर्मा घराणं ती चंदन कपलना सिरियल बघता तुम्ही? त्याच्यामध्ये बघा ते वर्मा घराणं सगळं घराणं संन्यासी बनतं. जाऊ द्यावं, प्रत्येकाचं दुःख वेगळं. कशाला आपण उगाच कोणाच्या वर्मावर बोट ठेवा. आणि घराण्याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही स्वयंप्रकट आहोत. अग्निहोत्री कुटुंबाला आम्ही फक्त आम्हाला पाळण्याची जबाबदारी दिली आहे. चला आता निघा तुम्ही, माझी साधनेची वेळ झाली आहे. स्वामी, देव आणि भूतांबद्दल आपलं काय मत आहे? ते खरंच असतात का? काय तुम्ही पाहिलंय? तुम्ही पाहिलंय? हो म्हणजे काय? बाळ, हा फार गहन विषय आहे. म्हणजे हा तुम्हाला प्रश्न विचारला आणि हे मी तुला उत्तर दिलं ते इतकं सोपं नाहीये. जसा देव आहे हो म्हणजे काय, हा काय प्रश्न आहे? तसाच भूतही आहे. आणि म्हणून तर मी या घराण्यात आलोय, तुमच्या घराण्यातून भूताला पळून लावायला. हरिओम. टेक अ लॉंग डीप ब्रेथ इन अँड ब्रेथ आउट, ब्रेथ आउट, ब्रेथ आउट. स्किझोफेनिया. स्वामी, हा मानवी मनाचा खेळ आहे, बाकी दुसरं काही नाहीये. पूजेची साधनेची वेळ झाली त्यांची. सॉरी. ब्रेथ आउट ना. सिरियल्स मी बघते, डायलॉग मी बोलते. टीव्ही बघण्याचे दुष्परिणाम आहेत हे. तुला ह्यांच्यात महादेव दिसला? एक मिनिट. नाही, बाबामध्ये दिसला का महादेव कधी? You're handsome. Very handsome. खूप सुंदर आहेस तू. खूप सुंदर आहेस तू स्वामी. छान दिसतोस. You're very handsome. You're very handsome. काय झालं स्वामी? काय करतात हे? डोक्यावर परिणाम झाला का यांच्या? सगळी नासधूस करतात सगळ्या वस्तूंची ती. सैतानाशी महायुद्ध चालू आहे त्यांचं. महादेव. 26व्या एपिसोड मध्ये जालंधरशी युद्ध करताना ही स्किझोफेनिक. आपल्याला त्याला वाचवायला पाहिजे. लेट्स गो. अंध दाखवत आहेत. डोकं सांभाळा ती. स्वतःच काय खरं नाही त्या भूताला पळवतोय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि प्रचोदयात्. ओम भूर्भुवः. ओम भूर्भुवः. Barking word.
Velvet olive marine. Tusule. Very handsome. Very handsome. मी सारंगी. गेली 100 वर्ष आहे मी इथे या घरात. 5 दिवसात तुम्हाला इथून काढणार आहेस, पळवणार आहेस. अरे मोठे मोठे येऊन गेले, ज्यांनी ठार मारलं त्यांनी सुद्धा प्रयत्न केला मला पळवण्याचा. शरीराला संपवलं पण आत्म्याला नाही. गेली 100 वर्ष कोणीही हिंमत नाही केली इथे यायची. आणि आता तो मूर्ख बाबी त्यांनी ही हवेलीच विकत घेतली. काल काही लोक आली होती साफसफाई करायला. चांगलं वाटलं. माझाही जीव अगदी कासावीस झालेला इथे अडगळीत राहून. स्वच्छ हवा मिळाली आणि मग ती लोक आली. ती म्हातारी भित्री होती, घाबरवली, पळवून लावली. पण काल परत आले. ऐकलं भारतातून कोणी मोठा स्वामी येणार आहे मला पळवायला. वेगळं वाटलं. म्हटलं बघूया कोण आहे एवढा ताकदवान स्वामी. सकाळी तू दिसलास. गंमतच वाटली. तू काय भूत पळवत होतास, काय नाटकं करत होतास. सकाळपासून तुझी नाटकच बघतीये मी. आणि तो वेडा बाबी बोलला की भूत इंग्लिश आहे म्हणून. त्याला कुठे माहितीये की भूत मराठीच आहे. आणि तू खोटा स्वामी आहेस. ते खोटा स्वामी. पण मला आवडलायस. खूप आवडलायस. बरं तू काय म्हणालास रे की 5 दिवसात तू मला इथून काढणार आहेस. काय रे हा पळवणार आहेस ना. चल मी तुला चॅलेंज देते. येत्या 5 दिवसात तू मला इथून पळवून लावायचंस, काढून लावायचंस. पण जर नाही केलंस तर मात्र तुझ्या सकट या घरातल्या सर्वांना वेड करून मॉरिशेवर दगड मारत फिरवीन मी 5 दिवस. मी माझी पण ताकद लावली आणि तसं मग म्हणून ती पळाली. जायला पाहिजे इथून लवकर. बाळ तुमच्या वडिलांना सांगा उद्याचीच तिकीट काढा माझी. हो ते तर करायचंच आहे. आधी तुमचं कार्य तर संपन्न करा, आमची ही वास्तू शांत करा. डॅडी डुईंग अ रॉंग थिंग. पाठ पापे बिया फे. चोरी करताय तुम्ही ब्लॉकची आणि मला मदत करायला सांगताय. त्यापेक्षा विकत घ्या ना ब्लॉक्स. कंजूस. बापाला सांगतोयस भोकडीच्या. आजी वेडी झाली, तुझी सिरियल वर वेडी आई जास्त शाणी झाली. संडेला कोण विकणार बेटा. एवढा त्रास देण्यापेक्षा ते घर घेतलंच कशाला. आता आजीला त्रास होतो ना, विकून टाका ना ते. परत जर बोललास ना डोक्यात घालीन वीट तुझ्या. पण डॅड यासाठी काय काय सहन करावं लागतंय. डॅड ब्लडी स्वामी. तुम्ही कशाला बोलवलं इंडियावरून त्याला. कानाखाली वाजवीन तुझ्या. मी नाही बोलवलं, तुझ्या आजीनं बोलवलं. आजी अगं अजून होम नाही का करायचंय. तुझ्या बाबांनी ठेवला होता का कधी उलटा नारळ. होम करायचंय ना स्वामी. ते त्या विटांचा जरा लवकर बंदोबस्त करायला सांगा त्यांना. चल लवकर चल. हा बोल.
चल ठेव लवकर. हॅलो, अरे बाबी, अरे विटा मिळाल्या की नाही अजून? स्वामी विचारतायत ना. तो काय सांगतो वीट मारीचा? ए, काहीतरी काय बोलतोयस? माझ्या काय बापाची फॅक्टरी आहे मॉरिशस मध्ये विटांची? बाप काढतोस गधड्या. सकाळपासून वीट शोधत फिरतो अख्ख्या मॉरिशस भर. ये सत्कार कर. आलो 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 लगेच आलो. सापडलो तर लोक मला वीट चोर बाबी साठ म्हणून ओळखतील. चल रे. आली स्वामी. किती सुंदर रांगोळी काढली ना. हो ना स्वामी. हा. तेल. अगं तेल काय, होमात तूप घालायचं असतं ना. हो मला माहितीये, पण ह्यांनी तेल आणलं. पैसे असतात का त्यांच्याकडे एवढे कंजूस नुसते? ते ठेवा ठेवा खाली ठेवा. हो. काय सुरेख रांगोळी काढली तो स्वामी. मला पण शिकवा ना काढायला. नको, त्यासाठी मला इथे कायमच राहावं लागेल. नको, घराची राख रांगोळी करेल मेनियॅक. नाही माते, मला पुण्याला जावं लागेल, म्हणजे उद्याच. असं कसं? 4-5 दिवस राहणारच ना तुम्ही इथे, तेवढेच अहो, शिकेन नाही. मी. हो की नाही? आणि घरातलं एकन एक भूत गेल्याशिवाय मी काही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. बरोबर. तोपर्यंत सबंध मॉरिशस मला ब्लॉक चोर म्हणून ओळखणार. ब्लॉक चोर बाबी साठ. अरे ते स्वामी. परत करायचं. ठेवते. जरा शिकवा ना मला बरं, please. घ्या घ्या. नाही बरं, मला येत नाही, तुम्ही दाखवा मला. उचला ती रांगोळी. अशी उचला. अशी नाही. चालेल नाही. चालू. काय होत आहे? काय सांगू महादेव. सोडा ना रांगोळी, सोडा ना माते. अशी अशी बरोबर आहे ना. सोडा ते काय. उकटची मिळाली आहे म्हणून बरा. चांगले रंग उधळणारा हा स्वामी. चांगले रंग उधळणारा काय आहे? आई अंधश्रद्धा ही. हे सगळं तुझ्या या फ्रॉड स्वामीमुळे चाललेलं आहे. अंधश्रद्धेमुळे नाही, तुझ्या या भूतबाधित घरामुळे होत आहे सगळं. भूतरातील बाजूला, पण हिचं काही खरं नाही. तिचा हात असा. ए मेमो इकडे 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 पटकन इकडे. बाहेर जाऊन गेटवर बघचा कोणी येते का ते. का म्हणून मला विचारू नकोस. का काय का हा होम होईपर्यंत विटा सांभाळायला पाहिजेत ग. जास्त आणल्यात जरा. जोला घेऊन जा बरोबर. जा. माझी खूप अगं. आवड. शालेनी फुलं कशी ओवायची मी शिकवते. इकडे काय चाललंय हे? गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वाहा. हा स्वाहा. हा उल्लू बनवतोय साला. अरे बाबी, अरे होमात घालायला तूप आणायचं असतं, तेल काय आणलंयस? बरं आता आणलंयस तर आणलंयस, घाल ना जरा नीट. कंजूस महिला घाल. कुधर्म सर्व धर्माणाम भवत परमो मतः किम जपुंची स्वाहा. श्री गणेशाय नमः. नारदवाच प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरणे स्वाहा. भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. श्री गणेशाय नमः. नारदवाच प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरणे. बाबा बाबा लवकर ये. प्रसिद्ध हे. अरे 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 हो, अर्धवट टाकून कुठे निघालायस? पळी आहे हातात. अरे शालू तू घाल. हे घालू. आई घाला. आई घाला. त्यात काय घालायचंय तुम्ही घाला. हो मी घालते. कशाला आलेत ते म्हणून सांगत होतो. आग लावून का तुझी आजी मला अगं तू घाल. कोण थांबता कामा नये म्हणून सांगत होतो ब्लॉक चोरू नका. ब्लॉक चोरले. चला आता पुढे हो ना तू. चल ना. की तो इन फेरीसी. ए क्रेविया. मी खेळव्या. 4,500 पगार याचा मला कंजूस म्हणतोय हा. ए ये स्वामी की बेस सेक्ट वाला. प्रॉब्लेम. महादेवच्या 365 एपिसोड मध्ये असंच दाखवलं. बघ, तुझ्यावर ह्यांचा विश्वास बसवण्यासाठी भूताला चमत्कार दाखवायला लागतोय. वा माझे पैसे वाचले. याचं जाण्याचं तिकीट कॅन्सल करून टाक. याला ते पकडतील. होम होईपर्यंत फक्त थांबूया. यांनी पकडले की हे डिपोर्ट करतील. आपली जबाबदारी नाही. बाबा लिसन. काय लिसन किसन नाही. तुझ्या आजीला कळू दे हा फ्रॉड आहे ते. यस ऑफिसर. श्री गणेशाय नमः. नारदवाच प्रणम्य शिरसा देव.
एक्सकोसा फ्रॉड सांगतो तुम्ही माझ्यावर विश्वास नाही तुम्ही मॉरिशस मध्ये फ्रॉड लोक चालत नाही. मी काही ओ स्वामी प्लीज ब्लेस मी अँड माय बेबी. कोण फ्रॉड आहे नक्की हे का हा ऑफिसर? हॅलो अभया, अरे पुण्याच्या पेपर मध्ये आपण यांना पाहिलं त्याचा सुपरस्टार झालायस तू. का बेटा सॉलिड आहे तुझी तर सगळीच बोट तुपात आहेत. हे मृदू कशी आहे रे? अरे जाम पिसाटली ती, पण तिच्यापेक्षा जास्त पिसाटली आहे ती जीभ ज्या वास्तू 100 वर्षांपासून आहे. साला करायला काय आलो होतो आणि काय झालं यार. एक एक क्षण मुश्किल झालाय माहितीये. बर खरं काय ते कोणाला सांगता येत नाही, कारण सगळी खोटी कामं करून मी इथे आलोय ना. तुला माहितीये मी स्वामी अभय मुद्रानंद बनून आलोय इकडे. आपण जे लोकांना घाबरायचो ना, भूत भूत भूत, शायला त्या भूतानं काल हमला केला यार माझ्यावर. काय रे तिच्या बापाची दारू पिऊन बोलतोस की काय? अरे यार मी तिला 5 दिवसात सोडवीन असं प्रॉमिस केलंय. आता काय करू तिचं? त्या भूतालाच विचार ना तुझी शेवटची इच्छा काय आहे ते. भूताला शेवटची इच्छा? यार तू कशाला मस्करी करतो? घाबरलास? अरे पण मी तुला काहीच करणार नाहीये. जळायला होतंय पण 5 दिवस. 5 दिवसांनी मी तिला मी सोडणार ना तुम्हाला, मी सोडणार. खूप मनावर घेतलंयस तू खरंच सोडवणार मला? मुक्त करण्याचा प्रयत्न करणार. सारंगी मला सांग, येत्या 5 दिवसात तुला काय करायला आवडेल? म्हणजे हे भूतदेह सोडण्या अगोदर शेवटची इच्छा. शेवटची इच्छा? शेवटची इच्छा 5 दिवस? हा हा, मला माझ्या घरी जायचंय. आई बाबांना भेटायचंय, भावाला भेटायचंय. मला माझ्या घरी जायचंय. गेली 100 वर्ष मी इथेच. मला माझ्या घरी जायचंय आणि तू घेऊन जाशील मला उद्या. तू उद्या. अगं पण सारंगी 100 वर्षांपूर्वीचं काय राहिलं असेल तिथे? म्हणजे कोण असेल तिथे तर तुला भेट माते हे काय? माते तुला याच मातेचं शरीर भेटलं? मग काय करणार? तो बाप गेला ऑफिसला आणि बाकीची घरातली सगळी मंडळी गेली जुन्या घरी सामान आणायला. की एकटीच सापडली ना. खरं म्हणजे माझी सुद्धा पहिलीच वेळ रे दुसऱ्याच्या शरीरात शिरायची. हाय ना, जरा अनकम्फर्टेबलच आहे हे शरीर. जाऊ दे, चल मला माझ्या घरी जायचंय. चल. कुठे? बेल मारला. कसं जायचं तिथे? ते तू ठराव, पण लवकर. हा हा बघतो. कसं जायचं? हेलो कहाँ था लेबू? हिंदी हिंदी हिंदी. टैक्सी चाहिए. कहाँ के लिए? मौका हो मौका. सावा. आणि माझ्यावर ही असली स्वामींच्या कपड्यांची नाटकं नको आहेत. हा हो
स्मार्ट कपडे घाल एकदम मस्त हा? अरे हो मी डोळे मिटते ना, डोळे मिटते. बॉस जी, वो मैंने आपको फोन किया जी, था, सर. बेलमार जाना हाँ है. जी. हाँ, तो कम, s'il vous plaît, आइए. काय हे? अभि बघितलं जायचं. अहो माझ्या जरा वयाचं भान अरे ठेवा. माहितीये का, असं भोवताली सगळं हिरवगार आहे, छान 100 वर्षापूर्वीच. माते माते तुम्ही अहो माते अहो माते अरे ते वेरी यू गोइंग. सर अय्यो, किती गोड. इथेच तर आमचं घर होतं रे. इथे हो. हो नको चल माते रे. माते नाही नाही चल तू आधी तिथे चल हो तू. माते Excuse me. Where are you going? pool side meeting guest. Where is pool side? This direction. Thank you. Qui reste Jean? Il est venu examamo pour voir quelqu'un. Pasa mama. Sa fiancé. अहो काय करताय तुम्ही? तुमचं वय काय माझं वय किती? बाई अशी का वा. झाली आहे? का ते सोफी मामा म्हणजे काय? हा? अरे हीच ती जागा रे, हीच ती जागा. माझा भाऊ ना असं ह्याच्यावरच चढून बसायचा आणि मग इथून उडी मारायचा आणि इथे जाऊन लपून बसायचा, मग इकडून बाहेर यायचा आणि माते प्लीज विक्टर आणि मी ना इथे चोरून भेटायचो आणि खूप प्रेम होतं त्याचं माझ्यावर आणि माझंही त्याच्यावर खूप प्रेम करायचं माझ्यावर. This is not a park. हो माते त्या बघणाऱ्यांना किती भीषण वाटत असेल हे सगळं. तुम्ही चालला हो तुम्ही. हात सोडा माते. तुम्ही सावकाश हो, या वयात काळजी वाटते मला तुमची. पाय घसरला वगैरे तर 100 वर्षाआधी. अरे इथेच तर मी आणि विक्टर भेटायचो ना. हॅलो कळक. एक मिनिट मी एक सॉरी फोटो काढतो. पहिल्यांदा आलं ना मॉरिशसला. 1 मिनिट. इथे कोणीतरी आहे. माते घाबरत का? माते तुम्हीच काय घाबरताय? भूत असून जाऊ ते मोरते चाले तू. थांब. तुमची हिंमत कशी झाली माझ्या जागेत येऊन रोमांस करायची? आणि काय ग, तुला लाज नाही वाटत? म्हातारे या तरुणाला नादी लावते. भारतीय असून संस्कार विसरले. हे काय लव्ह गार्डन वाटलं तुम्हाला? इट्स यू बा. मी सारंगी, तुमची मुलगी. आवाज तोच आहे, पण किती म्हातारी झालीच ग. आणि हे काय, या वयात तुला नातवाच्या वयाच्या मुलाबरोबर रोमांस करायला जन्माच्या? ही मी नाहीये बा, हिच्या आत मी आहे. मी भूतच आहे. या म्हातारीचं शरीर धारण केलंय मी. त्या ट्यूबनी विक्टरच्या बापानी खून केला होता माझा त्याच्या घरात. रामखोराने मला पण मारलं. नशीब तुझी आई तुझ्या भावाला घेऊन पळून गेली रिचार्ड अंकलकडे, पोर्ट लुईसला. म्हणून वाचले ते लोक. एकालाही सोडलं नाही मी. हाल हाल करून मारलंय. अरे पण त्याने आपण सुटलो का? सारंगी माझ्या बाळात पण त्याने आपण सुटलो का? ते सुटले. पण आता माझी वेळ आली. कदाचित तुलाच बघण्यासाठी थांबलो असेल इतके दिवस. माझी सारंगी बाळ, तिथे ना माझा देह आहे. तो बाहेर काढ आणि सूर्यप्रकाशात नेऊन सोड. आता माझी सुटकेची वेळ झाली.
तू तिथे ये. Last I saw her at 8 o'clock in the morning. Now it's 7:30, officer. Sorry, I'm worried for my mother. And another thing is, we had Swami from India, and he is missing as well. Please, officer. Yeah. स्वामी तुम्ही या कपड्यात मी या काय काय प्रकार आहे हा? हेच स्वामींचं खरं रूप. लेदरचं जॅकेट, जीन्सची पॅन्ट, छान छान छान. महादेव, महादेवच्या 75व्या एपिसोड मध्ये महादेव असाच वेश बदलून गेले होते. स्वामी स्वामी काय मस्त दिसत या कपड्यात. आई तुम्ही माझी साडी नेसलाय. कुठे घेऊन गेलो त्यात माझ्या आजीला फिरायला? अगं तू कुठे घेऊन गेला होतास? कुठे गेला होतास तू? अरे बाबी, मी स्वामींच्या बरोबर कुठेही गेले नव्हते. आई, तुम्ही बाहेरून आत आलात, आम्ही आत आहोत. लक्षात येते तुझ्या? ते बरोबर बोलतायत. आपण दोघं एकत्रच होतो बाहेर. अहो, या घराची ती आहे ना आत्मा 100 वर्षांपूर्वीची, तिला येत्या 5 दिवसात मी मुक्त करीन असं म्हटलंय. तर तिचाच बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही मला, म्हणजे मी तुम्हाला, म्हणजे तिने तुम्हाला, मला, आपण एकत्रच बाहेर गेलो होतो. थांबा, तुम्हाला तुमची खात्री पटत नसेल तर हा घ्या, फोटो घ्या बघा. अरे देवा, काय चमत्कार आहे. स्वामी स्वामी तुम्हाला नंतर स्वामी स्वामी स्वामी. बाबा एकावर एक चमत्कार सिरियल मध्ये सुद्धा होत नाही. स्वामी अभय, मिमो, ते खरंच आहे. ते हे नाटक का करतोयस? हळू ती आहे इकडे. माझ्या भोळ्या भाबड्या आजीला का फसवतोय? हे मिमो, हळू बोल. ती आहे, ते खरंच सांगतोय तुला मी. अभय, हे नाटक बंद कर. मिमो प्लीज, शी इज व्हेरी डेंजरस, व्हेरी डेंजरस. कोण ऐकतंय अभय? ते बघ, ते ऐकते. आणि इतके दिवस मी बोलते ते तू ऐकतोयस का? मृदू अगं प्लीज हळू बोल. ती ऐकते, ती खरंच ऐकते. अभय, मी प्रेम करते तुझ्यावर. मी पण तुझ्यावर प्रेम करतो, पण म्हणूनच तुला सांगतोय ती आहे इथे. ती आहे. शी इज व्हेरी डेंजरस. उद्या इथून आणि माझ्या आयुष्यातून कायमचं निघून जा. मृदू ऐक. मृदू, अरे काय? कशी दिसते मी? चाबूक, डाव. माफ करा मध्ये आई, तुम्ही चांगलेच दिसता, पण हे कपडे. काल त्या म्हातारीच्या शरीरात ना एकदम थकायला झालं होतं. बोचक्यात बसल्यासारखं वाटत होतं. पण आज एकदम मस्त वाटतंय. एकदम छान.
काय मेंटेन केलंय रे हिनी, सॉलिड. मला ना या घरात सगळ्यात जास्त हीच आवडते. डोकं जरा कमी आहे पण मस्त आहे. गो लेट्स गो. अहो ते घरचे काय तुम्ही घरचे काय, बॉब गेलाय कामावरती, मी सगळ्यांना झोपवलंय. झोपवलंय म्हणजे झोपवलंय, मारल्या दिलं नाहीये. कम ऑन लेट्स गो. अहो तुम्ही असं का करता? अरे You're so handsome. हे बघ हे सारंगी, तू आईच्या शरीरात आहेस. तू या असल्या विचारांपासून लांब राह. तू सारंगी प्लीज. सारंगी आय एम व्हेरी सिरियस. तू आईच्या शरीरात आहेस. इतक्या वर्षानंतर पुरुषाचं हे असं सुंदर शरीर मी मेल्यानंतर पहिल्यांदाच पाहतीये. अगं तुला वेट लागलाय का? या बाईचं वय काय, माझं वय काय? अगं सारंगी, तुला मुक्त करण्याच्या ऐवजी मीच कशात तरी अडकीन. तू लांब राह. सारंगी लांब हो. सारंगी प्लीज लांब हो. शिट. मला मुक्त व्हावंसच वाटत नाहीये. ह्या क्षणासाठी थांबले होते असंच वाटतंय. नाही. कम ऑन लेट्स गो. आई नको ना. कम ऑन. सारंगी लांब हो. ओके. प्रेम करायला आयुष्य पडलंय आणि माझ्याकडे 3 शरीर आहेत. 3. नाही सारंगी नाही. चल आई. काय मस्त वाटतंय. आवरा ते चुप रे. साला पूरा फैमिली को घुमा रहा है. बहुत बड़ा दिल होगा साले को. हीरो आज किधर? ग्रैंड बे. अच्छा ग्राबे. हाँ? यॉट पर जाना है. हाँ. इनके साथ. हाँ. चलो. सोड ना. Sit comfortably. Programel saase salió. Chulis man duel. Man mamejo. Hello, this is Blue Sapphire. I don't want Blue Sapphire. I don't want. Why have you called me? Sir, please hold on. This is Blue Sapphire. I am the detective. Oh. That boy has just stepped out of your house with a beautiful baby. Beautiful babe? Hey, Blue Sapphire. She's 70 years old. How it is possible? She's wearing lots of bangles in her hands, and my brother, Pink Panther, is waiting for you at the jetty. Mr. Bob, they are kissing each other passionately. How it is possible? She's an old lady, 70 years old, kissing passionately. What are you doing? They are still going ahead. Send me her photograph immediately. Immediately. All right, sir. I'll send you the photo right away. पौराणिक चॅनल. सारंगी, तू हे जे शरीर धारण केलंस ते किती डेंजरस आहे तुला माहिती नाही. काय डेंजरस आहे? किती छान वाटतंय, मस्त आहे. आय एम फिलिंग सो कम्फर्टेबल. आय एम टेलिंग यू. हिच्या मुलीवर प्रेम करतोस नाही का तू? तिचं शरीर आवडतं तुला? नाही पण मला ही खूप आवडते बाबा. माझ्यासाठी हे शरीर छान आहे. ती माझ्या आईच्या वयाची आहे. कम अगेन. आई सारखी. चीटर. तुला कसली रे नातिक होती? आपल्यापेक्षा मोठ्या आणि चांगल्या माणसांना तू वाकून पाया पडून घेतोस त्यांच्याकडून आणि म्हणे आई सारखी. हे बघ, आत मी आहे, शरीर कोणाचं याने काही फरक पडत. हे बघे, तेवढे संस्कार आहेत अजून. आईला आई म्हणायचं. लांब. चीटर. sir. ये लो. मैसी. स्पीड बोट यहीं से मिलेगी ना? हाँ देखो, वहाँ क्यों जा रहे हैं आप लोग? वहाँ सिर्फ वाटर बोट है. मैं आपको एक बढ़िया जगह दिखाता हूँ जहाँ रोमांस कर सकते हैं. साहब, कल आप बुरी औरत के साथ थे और आज
अरे ये कल की है यार, तू भी. अरे चला चला. चल ना. आई जरा कल बूढ़ी और आज जवान हो गए. आम्ही पोर्टक्वेसला रिचर्ड अंकल कडून ना थांबा जरा 2 मिनिटं पाय ठेवा इकडे. तुम्ही प्लीज तुम्ही नीट बसा. What a platonic love. सगळं किती बदललंय बघ ना. किती छान. पण द्या. Qu'est-ce que tu as fait? Oh, je suis désolé. Ils sont où? En sapati baba to. Ah, où que tu nous allais? C'est baladant. Restez ici. Allez. बापरे केवढी मोठी घर. पण आता रिचर्ड अंकलचं घर कसं शोधायचं. केवढी घर आहे तिथे. मी आता तुम्हाला किती वेळा सांगितलंय की 100 वर्ष झाली आहेत. नाही म्हणजे 100 वर्ष झाली आहेत ना, बदलणार सगळं. आता किती वेळ सांगू तेच. अरे चल आपण शोधूया रिचर्ड अंकलचं घर. हे बघ केवढा बदललाय. मला तर खरंच काही कळतच नाही. ते बघ ना. चल ना. मला हे पण आवडलं ते पण आवडलं. हा चल. सो You naughty. ते बघ तिकडे बघ ना किती छान आहे ना. है ना. काय झालं? काय करतायत? आई थांब. मी सारंगी आई. आई काय कर? आई सारंगी माझं बाळ. आई याच्या शरीरात जा लवकर. याच्या शरीरात जा. आज इतकी वर्ष थांबले होते ती. फक्त या क्षणाची वाट बघत होते. एकदा तुला जवळ घेऊ आणि मुक्त व्हावं बस. साले पाण्यात गेले का कुठे गेले? तुला माहितीये मी इथे रोज येऊन बसायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे बघत राहायचे. तू कुठे दिसतेस का म्हणून बघायला. कुठे दिसलीसच नाही. पण आज माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली. हा माझे बाय
पण पोरी बघ ना ग काय नशीब आहे. आईचं आणि मुलीचं भूत अशा वेगवेगळ्या शरीरामधून भेटते. बघणारे काय म्हणतील. सारंगी काळजी घे हो. नको आई नको नको रडू नको पोरी रडू नको. मला जावं लागेल ग. आईचं भूत तुझ्या घरातला टीव्हीच फोडून टाकणार आहे मी. सगळ्या सिरियल मधला रोमांस ह्याच्यावर उधळतेस. एवढे पैसे खर्च केले तुला शोधण्यासाठी. शास्त्री कुत्र्या आईचं भूत तुझ्या. सारंगी हात लावायचा नाही त्याला. आवाज पण बदललास हे बघ. का तू का टीव्ही का बघतेस तू? या फ्रॉड साठी कुत्र्या. हात लावायचा नाही त्याला सांगितलं ना. हात लावायचा नाही. चांगलाय. समुद्र किनारी छान मिठा वगैरे. लाज वाटायला पाहिजे तुला बेशरम. सुंदर. माझ्या आईने मला जन्म दिला, मोठं केलं, नंतर आमचं लग्न झालं, 2 मुलं झाली. मी मोठा बांगला घेतला, त्याच्यामध्ये भूत आणलीस तू. कशासाठी? हे तू आम्हाला पछाडण्यासाठी. कुत्र्या. हात लावायचा नाही त्याला. बायको आहेस तू माझी. मी तुझी बायको नाहीये. मी माते 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 काही बोलू नका माझ्यासाठी प्लीज. माते प्लीज. नडक्या फोडून काढा. नडक्या फोडून काढा आणि फेकून देताला. बाबी माझं. अरे बाबी तुम्हाला जसं वाटतं तसं काही नाहीये. तुम्हाला जसं वाटतं तसं. चल तू चल. मी तुझी बायको नाही सांगितलं ना. माते तुम्ही जा. माते तुम्ही माझी काळजी करू नका. इथे तमाशा नको. जा माते तुम्ही काही बोलू नका. फक्त जा माते. जा. अरे सोडत तुझ्या. आपली सून बघा. ही म्हणते मी तुझी बायको नाही. कानाखाली वाचायला पाहिजे 2 बेशरम. अरे ही शालू अशी काय दिसतीये? आणि कुणाचे कपडे घातलेस तू? माझे नाही दिसतायत चांगले. अगं पण या वयात ही थेर कुठे गेले तसे कपडे घालून? गेली नव्हती ती. तुझा तो हरामखोर स्वामी हिला घेऊन गेला होता. नीच अग्निहोत्री सिद्धपुरुष म्हणे. या कपड्यात. या कपड्यात म्हणजे वेळीच थांबवलं म्हणून. मिठा मारत होते. अरे देवा. वेळीच थांबवलं नसतं तर हेही कपडे राहिले नसते ना. बस हे सगळं इथंच थांबलं पाहिजे. नाहीतर बघ माझा शेवटचा काळ आला हे लक्षण मला दिसते. ते अजून अनेकांचे कपडे उतरवण्याच्या आत त्याचे कपडे सामान बाहेर फेकलं पाहिजे. अरे अग्निहोत्र्या, अभ्या, नंद्या, भिकारड्या, तळबद्र्या. काय बघतेस तू? रॅम्प वॉक करतोय मी इकडे. अरे बाबी बाबी काय चाललंय हे? काय चाललंय हे मी विचारतो. काय चाललंय हे? तुझ्यामुळे सगळं झालं हे. या भिकारड्या स्वामीला घरात आणलंस तू. घराची शुद्धी करायला, घराची शांती करायला, भूत काढायला. या भूत काढण्याच्या नादात काय केलं यानं? काल तू आजही या चीटरला ढुंगणावर लाथा करून हाकलून द्यायला पाहिजे. बाबी स्वामींबद्दल असं काही बोलू नकोस. तो स्वामी नाहीये. चीटर आहे तो. आजी तुला वास्तुशांतीसाठी पुण्यातला अग्निहोत्री ब्राह्मण हवा होता ना? हो मग मी पुण्यात माझ्या मित्राला कळवलं तर त्याने स्वामींनी पाठवला. तर तो स्वतः आलाय फेक सिद्ध पुरुष बनून. खरं तर आमचं प्रेम एकमेकांवर. आजी पण तो असं काय करेल मला वाटलं नव्हतं. मला वाटलं तो माझ्यासाठी आलाय. कारण त्याचाही भूत आणि प्रेत या गोष्टींवर विश्वास नाहीये. आजी मी आणि बाबा वास्तुशांतीचं नाटक करत होतो. अगं पण खोट्या भूतामुळे मला त्याचा खरा चेहरा कळला. खोटा भूत काय? मी आहे इथे या वास्तूत. ही सत्य परिस्थिती आहे. अगं काय बोलते? तू गप्पा बसा. मध्ये काही बोलू नकोस. तेव्हा त्यांनी सांगितलंय म्हणून मी गप्पा बसले. नाहीतर बघ ही माझी पत्रीवत्रा नाही पत्रावत्री काय ज्या असेल ते ही माझी मायथॉलॉजिकल बायको. ही कुठल्या तरी त्या भंपक भुरट्या सिरियल मध्ये एपिसोड बघून त्यातले डायलॉग्स मारते आम्हाला. ही त्याला तो टीव्ही आधी घरातला फोडला पाहिजे. आणि हिला तर 2 कान वाढून टाकी ना मी तुला. सारंगी आहे या हवेलीची मालकीण. कळलं? या शरीरावर जाऊ नकोस तू. अशी असंख्य शरीरात धारण करू शकते मी. बघायची आहे माझी ताकद? बघायची आहे? काय झालं तुला? बाबी मॉम काय होत आहे?
भाभी अरे काय झालं तुला उठ आधी उठ उठ बाळा उठ. काय लागलं नाही ना तुला भाभी खाली नाही. मी सारंगी इकडे या विद्रूप शरीरात. काय चाललंय सगळं हा सारंगी दाखव तुला थांब. विद्रूप झालास तरी इतके दिवस मला वाटत होतं मला मुलगा एक. कोण आहेस तू? सारंगी. काय चाललंय हे? हा सारंगी. अरे काय चेष्टा चालली का माझी? इकडं ती पाठी आवाज बदलून बापा चेष्टा करतोस. माकड वाटलं मी तुम्हाला. चल हा काय चाललंय हे? होमाची मी डोक्यात घालीन. बर्गर खाऊन माजलायस तू. काय नाटकात ही? नाटक बिटक काय नाही हा. मी खरंच सारंगी आहे आणि तो मुलगा खोटा स्वामी असला तरी तो सच्चा आहे. कारण की आज त्याच्यामुळेच मी माझ्या आई वडिलांना 100 वर्षानंतर सुद्धा भेटू शकले. शकले 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 करून डोक्याची. काय काय या घरात चेष्टा चालली का माझी? कोण आहे तो स्वामी? तो खरंच सच्चा आहे आणि आज माझ्या नशिबात आलेला सर्वात प्रामाणिक माणूस आहे. तो इथे आला फक्त हिच्या प्रेमासाठी आणि मीही प्रेमात पडले. आय लव्ह हिम. आणि या माणसानं त्याला गुंडांच्या हवाली केलं. भाभी अरे भाभी काय केलंस तू हे? काय करू मी? माझ्या जन्मदात्या आईला फिरवतो. माझ्या बायकोला वॉटरफ्रंटवर सगळ्यांसमोर मिठ्ठा मारतो. आणि आता ही प्रेमात पडले त्याच्या. त्यानं हिला प्रेमात पडायला लावलेलं आहे. काय करू मी? ते शरीर तिचं जरी असलं ना तरी आतमध्ये मी होते. तेच म्हणतोय मी. शरीरच महत्वाचं आहे. आतमध्ये तू जो कुणी आहेस किंवा जी कुणी आहेस किंवा ती जे कुणी आहेस पण अवयव तर हिचेच होते ना. किती घाणेरडं बोलतो हा माणूस. तो त्याच्या मर्यादेतच होता पण तुम्ही तुमची मर्यादा सोडली. भाभी काय केलंयस तू नक्की स्वामींना? ज्याच्या बरोबर देव आणि भूत दोघही आहेत त्याचं कोण वाकडं करणार? ते बरोबर बोलतायत. मी चीटरच आहे. अख्ख्या पुण्यात मी याच नावाने फेमस आहे. एवढंच काय, जिनं माझ्यावर मनापासून प्रेम केलं तिच्यासोबत पण मी चिटिंग केली. नुसता खोटा स्वामी बनून नाही तर स्वतःची आयडेंटिटी पण खोटी सांगितली. हेच धंदे होते माझे. अभय ठाकूर खोटं नाव सांगितलं मी. खरं तर मी अग्निहोत्री. पण मला कुठलीही सिद्धी प्राप्ती नाहीये. माझ्या घराण्याच्या नावावर कलंक आहे. मी माझे बाबा सिद्ध पुरुष म्हणतात लोक त्यांना. सत्याशिवाय दुसऱ्या आयुष्यात काही बोलले नाही. आणि मी त्यांचा मुलगा खोट्यालाच खरं बनवून आयुष्य जगत आलोय का चीटरचं आयुष्य. मृदूचा जेव्हा मला फोन आला तेव्हा मला चीटिंगची अजून एक नवीन कल्पना सुचली. अग्निहोत्री होतोच. बस इथे यायचं, तुम्हाला हवं तसं वास्तुशांतीचं नाटक करायचं, मृदुलाला सरप्राईज द्यायचं आणि तुमच्याच पैशात मजा मारून भूत पळण्याचं नाटक करून निघून जायचं. खरं तर माझाही देवावर आणि भूतांवर विश्वास नव्हता. पण मी इथे आलो आणि मला ती भेटली. तिची या वास्तूत 100 वर्षांपासून आहे. काय चाललंय सगळे? हिप्नोटाईज केले त्या नालाय करत. तुम्हाला कळतं का काही? मी म्हणे नाही बरोबर आहे. तू म्हणतेस ते बरोबर आहे. स्किझोफ्रेनिक झालेले आहेत सगळे. तुला काय इंडियात जाऊन शिकायची गरज नाही. नाहीतरी पैसा माझा फुकट चाललेला आहे तिकडे. घरात एवढ्या मोठमोठ्या केसेस आहेत त्या बघ. हे आता याच्यात सारंगी आलेले. सारंगी तू? हो मी सारंगी आहे. भाभी अरे एवढं सगळं होऊन सुद्धा तुझे डोळे नाही का उघडत आहेत? डोळे कसले उघडतेस आता? कायचे डोळे मिटण्याची वेळ आल्या माझ्यावर. आई कळते का तुला? तुमच्या सगळ्या कमजोर मनस्थितीचा फायदा उठवलाय ना. 1 मिनिट मी दाखवतो तुम्हाला. मृदू तुझ्याकडे हँडीकॅम आहे ना? जा घेऊन ये प्लीज प्लीज लवकर आण. आई सारंगी मी जे सांगतोय ते कदाचित तुला आवडणार नाही पण प्लीज माझ्यासाठी तू यांच्या शरीरात जाऊन असं काहीतरी कर जे तुला गेल्या 100 वर्षांपासून करायचं होतं. कंजूस देवाचा डान्स बघा. स्पेशल इफेक्ट्स. मी आलो जरा. चाललास कुठे? चल बस इथे. लहानपणापासून सांगते गाणं म्हणून दाखव, गाणं म्हणून दाखव. पण नाही. आता बघा नाचतोय काय, गातोय काय.
मी कुठं नाचतोय? हो कोण आहे मग? रणबीर कपूर की गणपत तू का बस का? पाटील? काय लाजतायत मुरकतायत बाई बाई बाई. डान्स बघा. ती आहे ना माझ्यामध्ये. हा मुद्रा आता काय म्हणाला? ती नसते, मी नसतो तिथे. चला, नशीब माझं खरं काय ते मान्य केलं. बघा बघा बघा, उद्योग बघा पहिल्याचे. चंदन का पालना मधला पारवा घुमतोय बघा कसा. अभय अभय आय एम सॉरी. नाही मृदू, नाही. आजपर्यंत फक्त खोटं वागत आलो, लोकांना फसवत आलो. मी किती चुकीचं आणि फालतू काम करतोय हे मला एका भूताकडून कळावं. पण मृदू, खरं सांगतो, माझं तुझ्यावरचं प्रेम खोटं नव्हतं. अभय काय झालं? आवडत नाही मला तुझं हिच्याशी गुलुगुलू बोलणं. ती सारखा तुझा दुस्वास करते तर ती जवळची, आणि मी तुला निष्पाप करायला धडपडतीये तर मी लांबची का? भूत आहे म्हणून? बरोबर आहे. आम्हा भूतांवर कोण प्रेम करणार? भूतांचं काय, फक्त घाबरवायचं आणि वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी खितपत पडायचं. वाट बघ, कोणी येतंय कामाला सोडवायला. आणि आता तू सोडून जाणार मला मुक्त केल्याशिवाय? तुला मुक्त तो अभयमुद्रानंद स्वामी करणार होता, मी काय मुक्त करणार? मी चिटर आहे. अभय काय बोलतोयस? मी तुझ्यावर प्रेम केलं मुक्त करण्यासाठी नाही. तुला मी सॉरी म्हटलं ना. तुला नाही, हिला. जाणारचा दूर, तू तुझ्या आवडत्या शरीराशी बोल आणि मी माझ्या आवडत्या माणसाशी. शरीर हेच, आणि आता हे माझं आहे. हे बघ मृदू, ऐक. सारंगी बोल, पण लाडानी. मृदू नाही आवडणार. या शरीराला घेऊन उडी मारू खाली. सारंगी प्लीज असं काही करू नकोस प्लीज. काही मिळणार नाही, चिंदामिंदा होईल तिचा. सारंगी प्लीज प्लीज प्लीज. घाबरू नकोस, इतकी निर्दयी नाहीये मी. पण वाईट वाटतं, कारण कळलंय की ही पण तुझ्यावर खूप प्रेम करते. हिचा आत्मपणात काळजी वाटते. विक्टर पण माझ्यावर खूप प्रेम करायचा, पण तो माझ्यासाठी आलाच नाही. आम्ही रोज भेटायचो तिथेच, त्या सुंदर जागी. त्याच्या समोर त्याचा बाप मला घेऊन गेला. काहीच करू शकला नाही तो. कावड, तू हिच्यासाठी खोटं नाटक करून आलास आणि माझ्यासाठी. स्वामी, मला उद्या त्या ठिकाणी जायचंय. मला मुक्त करण्या अगोदर एकदा तिथे घेऊन जा, त्या सुंदर ठिकाणी. मला उद्याच जायचंय. अरे क्या सुंदर हा बाबा. अगं तू पडशील ना. हात नाही लावायचा. ठीक आहे, चल. सॉरी, चल. अगं ओ सॉरी बस बस बस. आलिया महाराज, मुझे शिष्य बना लेना. क्या हुआ? अरे इतने साल मॉरिशस में और एक भी कुड़ी नहीं पटी, और तुम 3 औरतों को पटा लिया. अरे ये कल की है. कल की है? कल की जवान हो गई. ए चल लवकर, रॉचेस्टर फॉलला जायचंय ना. लड्डू तिल का. बकवास बातें करते हो, बैठो.
दाखिली विजा डोलले सदांतल्या समोर बघ नाही तर मुंडी तोडून टाकी ना. अरे बघ ना बाबा, तू समोर बघ ना. ए डोंट टच मी. अगं पण तू काय झालं? मला नाही आवडणार की तू ह्या शरीराला स्पर्श करावा. मी परकी स्त्री आहे, शरीर हिचं असलं तरीही. काय झालं हसायला? यासाठी असतोय कारण तू पहिल्या शरीरात अगदी लहान मुलीसारखी होतीस, जेव्हा ते शरीर एका म्हातारीचं होतं. दुसऱ्या शरीरात तर तुम्हाला स्पर्श करण्यासाठी धडपडत होतीस, आणि आता तुझ्याच वयाच्या शरीरात आहेस तर तू. बापरे, बायकांची भूतं पण कॉम्प्लिकेटेड असतात. काय स्वामी, सगळं अगदी तसंच आहे. स्वामी, सगळं तसंच आहे माझ्यासारखं. थँक्यू स्वामी, थँक्यू, थँक्यू सो मच. सारंगी, आज तुला इकडे विक्टर भेटला तर इथेच राहीन कायम त्याच्या बरोबर. तो कशाला असेल कावड. कधीच मरून पुन्हा जन्माला पण आला असेल तो. मी तशीच राहिले आणि तू. जाऊ दे ना स्वामी, आता त्याची गरज नाही. आता हा चीटर आहे ना, आणि हे शरीर पण आहे, राहीन यात कायमची. हे बघ सारंगी, ही माझी मृदू आहे. हे असले विचार डोक्यात आणू नकोस तू. चीटर. सारंगी, आय एम व्हेरी सिरियस. सारंगी, हळू यार, पडशील ना. इथेच आम्ही भेटायचो, तो आणि मी आणि तो. तिथे आम्ही आमची घोडी बांधायचो, फिरायचो, बागडायचो. ते दिसतंय तिथे. काय झालं? मृदू, ऐक, काय झालं? Sarangi. Victor. Victor. You recognize? I'm in this body. Victor, this is not my body. Can you see me? Yes. Yes, I know you're not in this body. You are my soul, Sarangi. Victor. Victor, I missed you so much. मृदू, सारंगी. He's Swami from India. Oh, Swami. Looks very pious. Sarangi, it's been so long I'm not able to touch you. Can I use this body? Why not? Huh? Victor? Swami. Swami? Victor? अगं, कोणाशी बोलतेस तू?
my love, my darling, my Sarangi, my soul. Sarangi. Sarangi. Sarangi, my love. Ages. It has been ages. I've been waiting for you all these years. You ran away, leaving me alone. When I regained my senses, my body was lying next to me. And someone came and they destroyed my body. They did. Threw it down from this falls. And they took you away. Oh my God. I'm so happy to see you, Sarangi. Yes, Victor. Your father's goons took me away. My papa. They were my father's goons? Yes. And took me to Villa. Killed me too. My father? My father destroyed our life. Parted us. Yes. But Victor, thanks to the destiny and this one, we have met again, Victor. Never to part again. Never. मग तुझा तो फ्रॉड स्वामी युसलेस हा नालायक इथे येऊन तुझ्या नातीला मिठा मारतोय चुंबन घेतोय शिवपार्वती विलास 152 एपिसोड मध्ये अगदी अगं आता जरा गप्प बस. अरे ती आहे ना ती तिच्यात आहे आणि तिचं शरीर वापरते ती फक्त. आई ती तिचं शरीर वापरत असेल पण हा ह्याचं वापरतो की नाही. We are in love. We are in love. We are in love. सारंग ए मृदू हे मृदू तू खूप छान दिसतेस पण प्लीज पुढचे काही दिवस तरी असले कपडे घालू नकोस. हार्ट अटॅक येईल मला. उठ आता. तुला कधीपासून उठवते. आपल्याला मंदिरात जायचंय. चल लवकर उठ. पुन्हा तेच स्वप्न पडलंय. परवा तुमच्या मॉरिशसच्या वेळेत 5व्यांदा, काल प्लेन मध्ये पण तेच स्वप्न. आता पण ते दोघे त्या धबधब्यात. अभय विसरते आता सगळं. तुझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये येते. अरे सारंगी आणि विक्टर या दोघांनीही आपल्या शरीरात शिरून त्यांच्या इच्छा पूर्ण करून घेतल्या आहेत. आणि त्यानंतर त्या दोघांनीही आपल्याला सुरक्षितपणे काठावर आणून सोडलं आणि मग ते मुक्त झाले. त्यानंतर ते एकमेकांना मिळाले आणि तू मला. चला मंदिरात जायचंय. अजून आंघोळ उरकायची. चल लवकर उठ. चल चल तुमचा चल. 1 महिना तरी हे कपडे घालू नका प्लीज. बरं चल उठ आता. आई वाट बघतायत खाली. अरे देवा. म्हणूनच देवदर्शनाला जायचंय. अभय चल. आई कधीपासून म्हणत होत्या उठव त्याला आणि तू तर झोपूनच राहिला होतास. आपल्याला मंदिरात जायचंय. हा कशाला आला इथे आता. अभय चल लवकर. सगळे तयार होऊन तुझ्यासाठी थांबले. परत आई ओरडते तुला. कळलं. लवकर. आई पाय पडते. आयुष्यमान आयुष्यमान भव. अगं चला आपल्याला दगडूशेठ गणपतीला जायचंय. अहो पण यांची आंघोळच नाही झाली अजून. ए अभय अरे आंघोळ करून घे नाही. काय हा मुलगा आहे हो. हा बघा. ए
अहो गणेश सेठ, बोललो ना डेव्हलप नाही करायचा आहे वाडा. दिले ना तुमचे पैसे परत, आता राडा नको उगाच. आता कुठून डेव्हलप करू? अरे ढगात गेलो मी, काय बोलू. स्वतःच्या भावाने गुंट्याच्या लपड्यापायी ठोकला मला. डायरेक्ट गचकलो ना भाऊ. गुंठा मंत्री व्हायचं स्वप्न अधुरच राहिलं ना राव. बँड चोर तू ढगात भूतलोकात जाम नाव आहे रे तुझं. बँडचोर, तू भूतांना मुक्त करतोस ना, आम्हाला पण मुक्त कर ना. भाई तू मॉरिशस मधल्या भूतांना मुक्त केलंस, पण स्वतःच्या कंट्रीतल्या भूतांना मुक्त नाही करणार. मुक्त कर ना आम्हाला, मुक्त कर, आम्हाला मुक्त कर ना, मुक्त कर, मुक्त कर ना आम्हाला, प्लीज मुक्त कर आम्हाला, आम्हाला मुक्त कर ना, मुक्त कर ना आम्हाला, आम्हाला मुक्त कर ना, मुक्त कर ना आम्हाला. विद्या, तुम हाँ तो क्या करे, आप अपनी प्रियतमा से मिलने मॉरिशस चले गए और यहाँ हमारा हृदय टूट गया, हार्ट फेल हुआ, हम मर गए. पर अगले जन्म में तो आप मिलोगे ना हमसे, आपके इस एटीएम को. हाँ बिलकुल बिलकुल. चीटर, पुढच्या जन्मात तू फक्त मला भेटणार आहेस, विसरू नकोस. चीटर.